नमस्कार मंडळी, आज आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आमचा सुद्धा आज उपवास आहे, पण मुलग्याचा नाश्ता बाकी आहे, तर म्हटलं त्याला आज फ्रेंच फ्राईज बनवून देऊया। तर फ्रेंच फ्राईजसाठी आज इथे मी घेतलेले आहेत, बटाटे कापून घेतलेले आहेत, ते आता पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर आता बटाटे स्वच्छ धुतलेली आहेत, ती आता एका कॉटनच्या कपड्यावरती आपण व्यवस्थित पुसून घेणार आहोत, म्हणजे त्यातलं सगळं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि बटाटे जेव्हा आपण तेलात टाकू तेव्हा ते व्यवस्थित तळले जातील। तर अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज व्यवस्थित पुसून झालेले आहेत। आता आपण ह्याच्यावरती तळल्यानंतर टाकण्यासाठी मसाला बनवत आहोत। त्यासाठी घेत आहोत थोडंसं लाल तिखट, थोडीशी धना पावडर आणि थोडीशी आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ। मीठ थोडंसं टाकणार आहोत कारण नंतर वरनं टाकायचं आहे मीठ। तर हे असं मिक्स करून मी साईडला ठेवून देते आहे। हे फ्रेंच फ्राईज तळून झाल्यावरती त्याच्यावरती हे आपण टाकणार आहोत। तर आता तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण यात फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे व्यवस्थित हे तळले जात आहेत। तर मंडळी, अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। गॅस आता कमी करते आणि हे प्लेटमध्ये काढून घेते। तर अशा प्रकारे आपले फ्रेंच फ्राईज झालेले आहेत। आता ह्याच्यावर आपण थोडंसं मगाशी जे मसाला बनवला आहे तो सगळा पोर करूया आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया। छान क्रिस्पी झालेले आहेत, आवाज येतोय चांगला। तर अशा प्रकारे मंडळी आपले हे फ्रेंच फ्राईज झालेले आहेत। तर कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा।